स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उद्यावर येऊन ठेवल्या आहेत. काय मतदार राजाला आवाहन कराल? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम बदलापूर शहरातल्या सर्व प्रभागातील नागरिकांना माझा स्नेह नमस्कार. खरं बघायला गेलं तर आज आम्ही प्रत्येकाच्या घरी प्रभाग क्रमांक 21 बाबतीचं बोलायचं झालं तर प्रत्येकाच्या घरी आम्ही घरोघरी पोहोचलेलो आहे. पण एक आमचं निदर्शन झालं जेव्हा माझ्या मिसेस असतील स्वतः घरोघरी जाताना त्यांनी मला एक गोष्ट निदर्शनास आणून दिली. काही पक्षाचे ठराविक कार्यकर्ते लोकांची दिशाभूल करतात. दिशाभूल अशी करतायत की कारण ही पॅनल पद्धत ही पहिल्यांदाच बदलापूर शहरात आपण आणलेली आहे, म्हणजे पहिल्यांदाच आलेली आहे. निवडणूक आधी कसं होतं एकच मतदान करायचं, आता प्रत्येकाला 3 मतदान करायचे. आणि या पॅनल पद्धतीचा गैरवापर एक लोकांची दिशाभूल करण्यासाठी वापरतात. तो कसा वापरतात? एखादे पक्षाचे कार्यकर्ते नागरिकांना असे सांगतात की तुम्ही एका पॅनलवर एकाच पक्षाचं चिन्हाचं जर बटन 3 वेळा दाबलं, म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये पण सेम चिन्हाचं, दुसऱ्या ह्याच्यामध्ये सेम चिन्हाचं आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये सेम, तरच तुमचं मतदान ग्राह्य धरलं जाईल. ही अशी खोटी फसवणूक करतात. पण मी आपल्या माध्यमातर्फे जाहीर आवाहन करतो की असाही कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हक्क आहे, प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार निवडायचा हक्क आहे. समजा फॉर एक्झाम्पल पहिल्या गटामध्ये 5 आपल्या नगराध्यक्ष उमेदवार आहे, 5 पैकी तुम्ही एक कोणताही निवडू शकता. तुम्हाला जो योग्य वाटेल तो चिन्ह तुम्ही दाबू शकता. तसंच मधल्या ह्याच्यामध्ये 3 महिला लेडीज असतील, त्याच्यामध्ये 3 पैकी तुम्ही एक कोणतीही महिला कोणताही चिन्ह निवडू शकता. तसंच दुसऱ्या तिसऱ्या खाली म्हणजे बॉटमला तिसऱ्या मशीनवर जे उमेदवार असतील, समजा आपल्या 21चं बोलायचं झालं तर 2 उमेदवार असतील तर 2 पैकी तुम्ही कोणताही एक निवडू शकता. इथे कोणतेही चिन्ह असू द्या, असं पर्टिक्युलर एकच चिन्ह तिन्ही सांगितलं पाहिजे असं काही नाही आहे. ही लोकांची दिशाभूल करण्याचा मोठा प्रयत्न आहे. त्यामुळे तो आपल्याला हाणून पाडायचा आहे. प्रत्येकाने जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. आपण बघत असाल 2-4 दिवस माझ्या कानावर गोष्टी येतात की लोकांनी पैशाचा पाऊस पडलेला आहे, प्रत्येकाच्या घरी पाकिटे जात आहेत. आता हे लोकांची किंमत करत आहेत. आज प्रत्येकाला 3 बटन दाबायचे. ते एका बटनाचे नगराध्यक्षाचा रेट मला वाटतं 1-2 हजार आहे आणि बाकीचे नगरसेवक असेल 500-1000 काहीतरी, असे मिळून 3000चा रेट ठरलेला आहे असं मला ऐकायला आलेलं आहे. पण लोकशाहीमध्ये मतदान विकत घेणं इतके आपण, मला तरी वाटतं एखाद्या स्वाभिमान विकत 3000ला घेऊ शकत नाही. आणि लोकांनी पण जागरूक राहणं गरजेचं आहे. आपण 3000ला विकले जाऊ नये हेच आपल्या माध्यमातून सांगतो, कारण आपला स्वाभिमान महत्वाचा आहे. हे लोक तुम्हाला 3000 एका म्हणजे 3 बटणं दाबायचे 3000 देत आहेत, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. कोणी 4000 देते, कोण 5000 जसं ऐकायला आले. बऱ्याच गोष्टी अशा कानावर आल्या आहेत. ही लोकशाहीची थट्टा असणार आहे, कारण आपल्याला एक सुशिक्षित जबाबदार नेतृत्व निवडून द्यायचे. तर तुम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडू नका हेच आपल्या माध्यमातून मला सांगावसे वाटते. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि तिसरी आघाडीने रुचिराताई घोरपडे म्हणजेच भाजपाच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे, तर तिथे तुम्ही दिसला नाही, तर काय? नाही, साहजिक आहे. मला काल ते कानावर गोष्टी आल्या, पण मी जास्त करून माझ्या प्रभागात लक्ष देतोय. वरिष्ठ पातळीवर आमचे किशोर पाटील असतील, आमचे जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख असतील, अल्पेजी भोईर, हे सगळं बघता येते. त्याच्यामुळे मला तिकडे फारसं लक्ष द्यायला वेळ नाही मिळत. पण मला काल गोष्टी कानावर आल्या. तर ऍक्च्युली हे तिसरी आघाडीचे जे आपले उमेदवार होते त्यांना काहीतरी आमिष दिलं असेल आणि त्यांना काहीतरी आश्वासन दिलं असेल. त्यांचं आश्वासन त्यांना म्हणजे जसं जे आश्वासन दिलं ते मिळालं नसेल कदाचित, त्याच्यामुळे नाराज होऊन त्यांनी कदाचित हे पाऊल उचललं असेल. तर हे ऍक्च्युली चुकीचं आहे माझ्या मते तरी. पण आता हा निर्णय मी घेऊ शकत नाही, वरिष्ठ पातळी ठरवतील पुढे काय करायचं, त्याच्यामुळे माझा तेवढा अधिकार नाही आहे.